महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी नवा नियम जाहीर. बीएड झालेल्या शिक्षकांसाठी महत्त्वाची अपडेट. पाहूया कोणती अपडेट आहे. तर शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याही घरात कोणी प्राथमिक शाळेतील शिक्षक असतील तर किंवा तुम्ही स्वतः प्राथमिक शाळा शिकवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे. हे म्हणजे राष्ट्रीय शिक्षण परिषदेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. तर नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन कडून काही नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. या अन्वये शिक्षकांसाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. दरम्यान आता आपण नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन कडून नेमके काय नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत या संदर्भात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर काय आहेत डिटेल्स. मिळालेल्या माहितीनुसार 11 ऑगस्ट 2023 पूर्वी सरकारी प्राथमिक शाळांमध्ये बीएड पदवी व पदवीधर नियुक्त झालेल्या शिक्षकांना आता एक नवीन कोर्स करावा लागणार आहे. या शिक्षकांना आता 6 महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. प्रशिक्षण म्हणून संबंधित शिक्षकांना 6 महिन्यांचा ब्रिज कोर्स करावा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन कडून हा नवा कोर्स तयार करण्यात आला आहे. तर जो की ऑगस्ट 2023 पूर्वी नियुक्त झालेल्या बीएड उत्तीर्ण शिक्षकांसाठी अनिवार्य राहणार आहे. महत्त्वाची बाब अशी आहे की या संस्थेकडून तयार करण्यात आलेला हा अभ्यासक्रम राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थाद्वारे आयोजित केला जाईल. तसेच नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनचे सदस्य सचिव अभिलाषा झा यांनी याबाबतचे प्रसिद्ध पत्र काढले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की ज्या शिक्षकांनी बीएड केले आहे आणि 11 ऑगस्ट 2023च्या न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्या नोकरीवर परिणाम झाला आहे अशा शिक्षकांसाठी हा अभ्यासक्रम बंधनकारक करण्यात आला आहे. खरे तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2024 मध्ये या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा आदेश जारी केला होता. 7 ऑगस्ट 2024 रोजी हा आदेश काढण्यात आला होता. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयाचे परिणाम उत्तर प्रदेशातील 35,000 शिक्षकांवरही होईल. त्यांच्या नियुक्त्यांना आव्हान देण्यात आले होते. मात्र ज्या लोकांनी फक्त अर्ज केला होता आणि ज्यांची निवड झाली नव्हती त्यांच्यासाठी हा कोर्स राहणार नाही, म्हणजेच त्यांना याचा लाभ मिळणार नाही. दुसरीकडे NCERTचे जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमांना जोडण्यासाठी आणखी एक ब्रिज कोर्स सुद्धा विकसित केला असल्याची माहिती हाती आली आहे. आता विशेष बाब अशी की याबाबतची माहिती CBSEने शाळांना पाठवली सुद्धा आहे. दरम्यान हा ब्रिज कोर्स 5वी आणि 8वीच्या वर्गांसाठी डेव्हलप करण्यात आला आहे. यातील इयत्ता 8वीच्या वर्गासाठी हा कोर्स 1.5 महिन्यांचा म्हणजेच 45 दिवसांचा राहणार आहे आणि 5वीच्या वर्गासाठी फक्त 1 महिन्याचा म्हणजेच 30 दिवसांचा राहील. थँक्यू.